ते फार चांगलं आहे. एक दोन महत्त्वाची वाक्य सांगतो की कोणत्याही देशाचा विकास हा मानव केंद्रित असावा आणि कोणत्याही देशाचं घर हे मातृकेंद्रित असावं. स्त्री हा शब्दप्रयोग आपल्या संस्कृतीमध्ये मातृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो. मातृत्वाच्या याचा अर्थ जिचं रूप वात्सल्याचं आहे, जिचं रूप संस्काराचं आहे, जिचं रूप कष्टाचं आहे, जिचं रूप कौशल्याचं आहे आणि जिचं रूप कर्तव्याचं आहे. हे त्याचे 5 बिंदू आहेत. संस्काराशिवाय कोणतेही घर मोठं होत नाही. आता मगाशी मी 2-3 सगळी इथे मी आल्यानंतरची व्याख्यानं ऐकली. स्वाभिमानी झालं पाहिजे, 2 पैसे कमवले पाहिजे. आपल्या घरामध्ये आज पैशांची आवश्यकता आहे. पैसे कमवले नाही तर वेगळी अडचण निर्माण होते. पैशाशिवाय सगळी कामं नीट होत नाही. सर्व बरोबर आहे. पैशाचा प्रभावही वाईट असतो आणि पैशाचा अभावही वाईट असतो. त्यामुळे 2 पैसे मिळाले पाहिजे, बरोबर आहे. पण आपल्या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असं आहे की आपल्या देशाचं घर हे महिला प्रधान आहे. ते दिसायला पुरुष प्रधान असतं. माझी आई प्राथमिक शिक्षिका होती. ती मला नेहमी असं सांगायची आणि तिच्यामुळे खरं म्हणजे आम्ही घडलो. जगातल्या खूप मोठ्या माणसांची, आज तो विषय नाही आहे, पण आपण कोणत्याही मोठ्या माणसाचं नाव जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या आईचं त्या व्यक्तिमत्वामध्ये फार मोठं योगदान आहे. आपण कोणतेही नाव घ्या, तुमच्या आवडीचं कोणतंही नाव घ्या. तुम्ही साहित्य क्षेत्रातलं घ्या, शैक्षणिक क्षेत्रातलं घ्या, युद्धाच्या क्षेत्रातलं घ्या. छत्रपतींचं जीवन मोठं होतं, यात काही वाद नाही. पण छत्रपतींच्या जीवनातून जिजामाता उणे केली तर छत्रपतींचं कर्तृत्व थिटं होतं. अनेक मोठी माणसं ही आईला आपलं सर्वस्व देणारी होती. इथे वेगवेगळ्या वयोगटातल्या भगिनी आहेत. प्रत्येकाच्या वाट्याचा वयानुसार असलेला स्त्रीचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, ती मुलगी आहे, ती बहीण आहे. आणि ही सगळी नाती आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर सांभाळणारी आहेत. खरोखरच घर सांभाळणारी आहेत. पत्नी आहे, ती घर सांभाळते, पतीला सांभाळते, मुलांना सांभाळते. भारतीय संस्कृतीचा हा आविष्कार आपण सगळ्यांनी नीट लक्षात घ्यावा आणि आपलं घर हे मातृत्वानं भरलेलं असावं. मातृत्वाने या शब्दाचा अर्थ त्या घरामध्ये आनंद आहे, त्या घरात वात्सल्य आहे. एकमेकांच्या खोड्या काढल्या तरी आनंद जात नाही आहे. एकमेकांच्या बद्दलचा ओढा आहे, त्याग करण्याची भूमिका आहे. ही आपल्या संस्कृतीची फार मोठी वैशिष्ट्ये आहेत. वर्तमान जीवनामध्ये मुलांना आणि मुलींना आजच्या काळातल्या अनेक महिलांविषयी जर माहिती द्यायची झाली तर आजच्या काळातल्या अनेक महिला म्हणजे काल ज्या सुधामूर्तींना राष्ट्रपतींना म्हणजे मी फिरत असतो, माझ्या भेटी होत असतात म्हणून सांगतो की मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये 300 रुपये किमतीपेक्षा जास्त किमतीची साडी परिधान करणार नाही, असं एका कार्यक्रमात मी त्या कार्यक्रमात होतो आणि त्यांनी एकदम जाहीर केलं. 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कोटी रुपयांचा ट्रस्ट असलेली एक कर्तृत्व संपन्न महिला असं का जाहीर करते तर मला काटकसरीने राहायचं, माझ्या मुलांवर मला संस्कार करायचा, मुलगा मोठा झाला असं पाहायचा. आणि हेच त्यांचाच जवळ आता इंग्लंडचे पंतप्रधान आहेत. मला तुम्हाला आज या सगळ्या संध्यासमयी इतका वेळ नाही आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे रंग तुम्हाला उलगडून दाखवता येण्यासारख्या कथाही आहेत. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला ते सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण तुमच्या घरात तुम्ही तसंच वागता. भारताचं सगळ्यात मोठं आकर्षण जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर ते हे आहे की घर बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे महिला आहे. तिचं रूप कोणतंही असो, ती घर बांधून ठेवते. इंग्रजीमध्ये ज्याला बॉन्डिंग म्हणतात, हे घर बांधण्याची ताकद तिच्यात आहे. घर विस्कळीत होणार नाही, संस्काराने आम्ही राहू, आमचं पाऊल चुकीच्या दिशेने जाणार नाही, आम्हाला कोणीही प्रलोभित करू शकणार नाही,
आमच्यावर कोणी मोहमयी लोभमयी वागू शकणार नाही. आमचा स्वाभिमान आम्ही कमी होऊ देणार नाही. आमच्यामध्ये अहंकार येऊ देणार नाही. आम्ही त्याग करत राहिलो तरी त्याचं कधी अहंकारामध्ये परिवर्तन होऊ देणार नाही. काम करत राहावं आणि विसरत जावं अशी भूमिका जिची असते तिला मी आई असं म्हणतो. आणि ही मातृत्वाची शक्ती आहे. जगातल्या अनेक मोठ्या माणसांच्या मातृत्वाच्या शक्तीचा हा गाभा आहे. आपण साने गुरुजी शिवशक्ती या परिसरात राहतात. साने गुरुजी स्वतः मोठे झाले आणि मोठे झाल्यावर त्यांना त्यांच्या लहानपणची आठवण येत होती की माझी आई मला आंघोळ करून जेव्हा कडेवर घ्यायची ते इतके लहान होते तेव्हा गुरुजी त्या आपल्या आईला असं म्हणायचे की माझे तळपाय पुस. तर आई मुलाला असं म्हणायची की तू मला तळपाय पुसायला सांगतोस, तुला आता कडेवरून खाली उतरवलं की तुझे तळपाय खराब होणार आहे. त्या काळात ते काही घरं फरशांची नव्हती. तर तू इतकी काळजी जर तळपायाची घेत असशील तर तुला एक सांगते की तू तुझ्या मनाची चांगली काळजी घे. आणि त्यांच्या आयुष्यातला उत्तर आयुष्यातला प्रसंग आहे तो श्यामच्या या चित्रपटामध्ये आचार्य यात्रेने फार सुंदर दाखवलेला आहे. त्यात ते गुरुजी असं म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये एकदा मला देवाच्या दरबारात गेलेले असताना फार भूक लागलेली असताना त्या समोरच्या ताटामधले असलेले 2 पैसे घ्यावे आणि बाहेरून मुरमुरे खावे अशी इच्छा निर्माण झाली. कारण दिवसभर मी काहीच खाल्लं नव्हतं. आणि त्या ताटातल्या नाण्याला हात लावायला लागलो. मला कोणी पाहत नव्हतं, मंदिरात कोणी नव्हतं. मी हात लावायला लागलो आणि मला माझ्या आईचे ते वाक्य आठवलं की तळपायाची इतकी काळजी घेतो, मन चांगलं स्वच्छ ठेव. आणि मी त्याला हात लावला नाही. ही आईची शक्ती आहे. आईची शक्ती हा महिलांनी ऐकण्याचा एक वेगळा विषय आहे. माझ्या तो भावनेचा किंवा तो वीक पॉईंट आहे माझा स्वतःचा. याचं कारण असं आहे, देश घडवण्याची शक्ती तुमच्यात आहे. आणि महिला सक्षम जरूर व्हावी, महिला स्वाभिमानी जरूर व्हावी, पण तिच्यामध्ये असलेला परमेश्वरानं जे एक वेगळं रूप तिला दिलेलं आहे, वेगळा भाव दिलेला आहे, तो भाव तिने जपून आपली घर बांधावी, आपलं कुटुंब सांभाळावं. आणि आपल्या कुटुंबाला भगवद्गीतेतल्या एका अध्यायामध्ये श्रीकृष्णाने त्याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. त्याचं एका वाक्यात फक्त विवरण करतो की घरात